नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पी एम किसानच्या 22वा हप्त्याच्या पार्श्वभूमीवरती जी पी एम किसानचे नवीन लाभार्थी आहेत. आता नवीन लाभार्थी कोणते आहेत? 2019 नंतर जी मयत आहेत, मयतांचे जे वारसदार आहेत, त्या वारसदाराची नोंदणी करून कृषी विभागामार्फत त्यांच्या ई-KYCची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तर त्यांची ई-KYC करून येणारा जो पी एम किसानचा 22वा हप्ता आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांची कागदपत्राची पूर्तता करून त्यांची ई-KYC करून त्यांना लाभ देण्याचं काम सध्या कृषी विभागामध्ये चालू झालेलं आहे. तर ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेले नाहीत. त्या फार्मर आय डीच्या थ्रू त्यांना पात्र करून येणारा जो लाभ आहे 22वा हप्त्याचा, त्या हप्त्याच्या संदर्भामध्ये शासनाने आता हालचाली चालू केलेल्या आहेत. आणि येणारा जो पी एम किसानचा 22वा हप्ता आहे, ही शक्यतो होळी सणाच्या अगोदर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये येईल अशी शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर नावाची मानधन योजना शासनाने आणण्यात आलेली आहे तेथील. तर तेथे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी काढण्यासाठी लाखो शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. तेथील शासनाचं म्हणणं आहे की वेबसाईटमध्ये काहीतरी ही तांत्रिक बिघाड झाली असल्यामुळे त्यांची फार्मर आय डी निघत नाहीत. तर येणारा जो 22वा हप्ता पी एम किसानचा, ती सर्व शेतकऱ्यांना देण्याची तिथल्या मंत्र्यांनी विनंती केलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती आता बिहार राज्याला बिगर फार्मर आय डीचं शेतकऱ्यांना लाभ मिळतं म्हटल्यावर संपूर्ण भारतामध्ये ती योजना शासनाने लागू करेल अशी आशा आहे. कारण की एका राज्याला एका राज्याला एक असं करू शकत नाही. त्यामुळे येणारा जो 22वा हप्ता आहे पी एम किसानचा, ती सर्व शेतकऱ्याला मिळेल अशी शक्यता आहे. पण तिथून जे पुढचा हप्ता आहे, त्यासाठी शासनाने पी एम किसानला म्हणजे पी एम किसानचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्याला फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पी एम किसानमध्ये म्हणजे एका घरातील एकच व्यक्ती पात्र आहे अशी शासनाने नियम व अटी काढले. आता ती फार्मर आय डीच्या आधारे ती चेक करून शासनाने ती पूर्तता करण्याचं काम चालू आहे. आणि ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी थ्रू म्हणजे शासनाने डायरेक्ट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्याला लाभ मिळवून देत आहे. आणि नमो शेतकरी आणि पी एम किसान हे जी शेतकरी पी एम किसानचा लाभ घेत आहे, केंद्र शासनाने काय केलेलं आहे, पी एम किसानचा डाटा उचलून ती राज्याकडे हे करून दिले. पी एम किसान जी शेतकरी पात्र आहेत, तीच नमो शेतकरीला पात्र आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्याचं अजून एक प्रॉब्लेम आहे, लँड सीडिंग नसणे, बँकेला आधार सीडिंग नसणे. ह्यामुळे बी बऱ्याच शेतकऱ्यांची पी एम किसानचा नमो शेतकरीचा हप्ता थांबलेला आहे. तर एवढीच माहिती. धन्यवाद.